गुरुदाजी तुम्हाला पाल मिळेल. आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती रोहित. ओव्हर नंबर 2. पहिला बॉल बॅटचा स्विंग जबरदस्त होता, परंतु चेंडू थोडासा उशिराने येतोय, त्यामुळे बॅट आधीच फिरते. पहिला बॉल डॉट. धावफलक 13 या आकड्यावरती पाल मिळेल. पुढचा बॉल स्टॅकिंग गिरवरती हर्षद. इथे देखील आडवा बाटण खेचण्याचा प्रयत्न नाही जमलं. प्रॉपर बॅटरी बॉलचा संपर्क नव्हता. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यानंतर असं वाटलं होतं या पुढच्या ओव्हरमध्ये देखील धावा येतील, परंतु तसं काही पाहायला मिळत नाहीये. कारण रोहितला तुम्ही पाहता स्टॉप गिअरवरती बॅटिंग केली. बॉलिंग करत असताना देखील आतापर्यंत तुम्हाला पार मिळेल. चांगला खेळ त्याचा जरूर पार मिळतोय. अजून एक डॉट आलाय या मॅचमध्ये. हर्ष चिलेबन, जयरमान जोबेली, परेशदादा चौधरी यांनी प्रस्तुत केलेला संघ मैदानावरती खेळतोय. इथे देखील तेच चित्र पाहायला मिळेल. बागफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न नाही जमत आणि अखेर विकेट. अजून एक डॉट. त्यासोबत बॅटर देखील आउट होत आहे. 2 ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय आणि 2 ओव्हरच्या अगदी धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचली आहे. चौदा धाबा, 15 धाब्याचं टार्गेट.
स्पीडला वाचण्याची अपेक्षाच नाही करायची. इंजिन एवढं लांब गेलं. चेक. सेकंड इनिंगला सुरुवात होती 15 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये. दादाला बोललो पण ए भाई जे 3 कोटीची गाडी पहिलाच बॉल फुल टॉस होता, बचाव बघ पवित्रा घेतलाय अजयनं आणि अखेर सिंगल. फुल तयारी झाली. 15 धावेची गरज असताना पहिला सिंगल. दुसऱ्या बॉलवरती देखील सिंगल आलाय, परंतु तो बॅटकट की लेग बायस एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली. धावफलक 2 या आकड्यावरती आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आज खरं तर बरेचसे खेळाडू टीम आर के ग्रुप वालिवली शर्यत शोकिंग देखील आहेत. बैलगाडा शर्यत मुंबई म्हटलं की 2 नाद खरं तर फेमस, एक तर क्रिकेट आणि दुसरं नाद एकच बैलगाडा शर्यत. त्यामुळे बरेचसे खेळाडू कदाचित पेडगावचा दौरा करत असतील, त्यामुळेच की काय आज टीममध्ये नाही आहेत. फायनलचा सामना मैदानावरती रंगतोय आणि अखेर एक सिंगल, त्यामुळे धावफलक पुढे सरकेल. 12 धावेची अजूनही गरज या मॅचमध्ये. पुढचा बॉल टर्न केला ऑन साईडला, कॅपमध्ये खेळायचं होतं. डीपमध्ये हर्षल बॉलवरती पोहोचतील. सलग 4 बॉल आणि 4 सिंगल आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 13 आल्या होत्या. पुढच्या इनिंगमध्ये कमीत कमी अजून 13 जर आल्या असतात तर मॅच मोठी झाली असती, परंतु अद्यापर्यंत आपण पाहतोय सलग 4 बॉल 4 सिंगल. फुल टॉस टर्न करण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनला बॉल ट्रॅबल होईल. सिंगल. अंतिम बॉल. 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा आलेत, त्यामुळे 7 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये आणि 11 धावेची गरज आहे. 7 बॉल 11 धावा. डॉट. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि कदाचित 11 की 10. सहा बॉल 9. अविनाश ओव्हर नंबर 2. 6 बॉल 9 धाब्याची गरज आहे या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती अविनाश, समोर विवेक गायकवाड. सहा बॉल 9ची गरज आहे. पहिले 2 बॉल खरं तर सर्व काही सांगून जातील या मॅचचा रिझल्ट स्पष्टीकरण. बाउन्स टाकण्याचा प्रयत्न होता, लाईन खराब. 6 बॉल 8. त्यासोबत 1 फॉर दी ओव्हर.
चा इशारा आपल्याला जरूर पाहायला मिळेल या मॅचमध्ये. बाउन्स टाकण्याचा प्रयत्न होता, अप्परकटचा फटका, पॉइंटला खेळाडू पोहोचतील, त्यांच्या आबाखाच्या बाहेर बॉल सीमा पार येतोय चौकार आणि आता 5 बॉल 4 धाब्याची गरज. पाच बॉल 4. कदाचित नो बॉल, कारण आधी 1 फॉर द ओव्हरचा इशारा केला होता. रन विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय, फ्री हिट, त्यामुळे सेफ असतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा नो बॉल घोषित केला. हा फटका चांगला आहे, पवन आहे डीप मध्ये. अभिनंदन टीम चेअरमन जोबिली. चला एका धाब्याची गरज आहे, स्कोरर चुकीची माहिती पोहोचत होते, हरकत नाहीये. चला आता खरं तर हा सामना जिंकलाय टीम चेअरमन जुबिलीनं, हर्ष 11 अभिनंदन. तर हार्ड लक टीम आर के